परभणी बंदच्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलेले आहे, कारण संविधान शिल्पाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आता परभणीतील जुन्या जिल्हा परिषदेसमोर दगडफेक करण्यात आली। त्यानंतर जमावाकडून दुकान आणि वाहनांवर दगडफेक करण्यात आली। काही ठिकाणी जाळपोळ देखील झालेली आहे। परभणी बंद दरम्यान जमाव आक्रमक झाला, त्यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले। संविधान शिल्पाची विटंबना केल्यानंतर कालपासूनच आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले। आंदोलकांनी काल नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरली होती। पोलिसांच्या विनंतीनंतर आता आंबेडकरी अनुयायांनी हे आंदोलन मागे घेतलंय। मात्र आंदोलकांकडून आज परभणी बंदची हाक देण्यात आली। मात्र परभणी बंदला हिंसक वळण लागल्यानं अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी जाळपोळ झालेली आहे, तोडफोडीच्या घटना घडल्याचं दिसतंय। हे सगळे जे लोक आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देखील आता लोक नाहीत। आमची सर्वत्र पेट्रोलिंग सुरू आहे आणि कुठेही काही अनुचित प्रकार यानंतर घडू नये या दृष्टिकोनातून आमच्या उपाययोजना आहेत। जो काही प्रकार काल घडला त्या संदर्भामध्ये रीतसर गुन्ह्याची नोंद झालेली आहे। त्याच्यामधला आरोपी कालच अटक झालेला आहे। आता एवढा सगळा कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारे प्रशासनाला धारेवर धरणं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य